तर नमस्कार मंडळी. तर सिद्धू आणि भावनाचं बाळ वाचणार आणि सिद्धू आणि भावना आई बाबा होणार. तर एकीकडे मित्रांनो मात्र जानू परत एकदा जयंतच्या तावडीमध्ये अडकणार आहे. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की सगळ्यात मोठा कहाणीतला ट्विस्ट असा आलेला असतो आणि मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतच आलेलो आहे की ह्या दळवीच्या लोकांनी आजपर्यंत एकही काम चांगलं केलेलं नसतं. कारण की ह्यांना असं वाटत असतं की त्यांच्याकडे अचानक पैसा ह्या सगळ्या गोष्टी येतात कसं काय. कारण की मित्रांनो या सगळ्याच्या पाठीमागे जयंत कानिटकरचा हात असतो हे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे. आणि तुम्ही पाहिलंच असेल की ते ज्या घरामध्ये राहतात ना ते घर त्यांना भेटले, त्यांना वाटते त्यांच्या हक्काचं आहे. लक्ष्मी श्रीनिवासला वाटते की त्यांच्या त्या फॅक्टरीमुळे हे सगळं झालं, पण मित्रांनो तसं काहीच नसतं. ते सगळं घर मात्र जयंत कानिटकरच्याच नावावरती असतं. पण मात्र ह्यांना असं वाटत असतं की त्यांनी हे सगळं मिळवलं आणि जानूला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती पण कळली, तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे आता जयंत ज्या प्रकारे जानूला त्याच्या जाळ्यामध्ये ओढतो ना ते पाहिल्यावरती तुम्हाला परत एकदा राग येईल आणि यामध्ये जानू परत एकदा अडकताना तुम्हाला पाहायला भेटेल. तर दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की भावनाच्या जीवाला किती मोठा धोका निर्माण झालेला असतो आणि सोबत मात्र बाळ तरी वाचेल किंवा भावना तरी वाचेल असं डॉक्टरांनी पण सांगितलं होतं. आणि त्यामुळे मात्र सिद्धू एवढा दुःखी झालेला असतो. सिद्धू म्हणतो की मला त्या बाळाचं तोंडही पाहायचं नाहीये, मला माझी भावना हवी आहे. आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल की आजी म्हणजेच मात्र आपली सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील म्हणत असते की त्या भावनाची काय गरज आहे, आपल्याला आपला वंशाचा देवा भेटला पाहिजे. म्हणजे इथे ह्या आजीची पण किती मोठी चूक आहे तुम्ही नोटीस केलीच असेल. पण आता कहाणीत येतो सगळ्यात मोठा ट्विस्ट. कारण की एकीकडे तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मीला वाटत असतं की ती आजपर्यंत तिच्या आयुष्यामध्ये एवढी संकट आली, ती संकट काहीच नाहीये, त्यामधून तिची भावना वाचली पाहिजे. पण मुळात मित्रांनो सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की भावनाचं डोहाळे जेवण फक्त आणि फक्त त्या जानूला बरं वाटावं म्हणून यांनी केलं होतं त्या ठिकाणी. आणि भावनाला असल्या गोष्टींचा त्रास होणं हे साहजिकच असतं आणि त्यामध्ये त्या जयंतचा ट्रॉमा ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता भावनाच्या जीवाला पाहिलं ना तुम्ही किती मोठं असा धोका निर्माण झाला. आणि दुसरीकडे मात्र ह्या लोकांना आधी त्या जयंतला शिक्षा व्यवस्थित देता आली नाही तर ते त्या भावनाचं बाळ काय वाचवणार. त्याच्यामुळे मित्रांनो एक गोष्ट पटली होती मला की सिद्धू आणि भावनाने आपल्या स्वतःच्या घरी राहणंच खूप सेफ आहे. कारण की तिकडे जर राहिले तर त्यांना काही जरी झालं तरी तिकडची लोक एमर्जन्सीमध्ये त्यांना मदत पण करतील. पण मित्रांनो आता तर तुम्ही पाहिलंच असेल त्या निलांबरीला घराच्या बाहेर पण काढलं होतं, त्याच्यामुळे भावनाला तिकडे काहीच अडचण नव्हती. पण ह्या लक्ष्मीमुळे आणि मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे जानूमुळे फक्त आणि फक्त ते डोहाळे जेवण करावं लागलं आणि भावना आणि सिद्धूच्या बाळाला जेवायला किती मोठा धोका निर्माण झाला तुम्ही पाहिलंच. आणि सगळ्यात मोठा कानितला पुढचा ट्विस्ट तर जयंत कानिटकर आता जानूला त्याच्या जाळ्यात अशा प्रकारे ओढतो की सांगायलाच नको. कारण की मित्रांनो जयंत म्हणतो जानू तू जर माझ्यासोबत नाही राहिली तर तुझ्या आईबाबांसकट मी सगळ्यांना रस्त्यावरती नाही आणलं तर मी पण नावाचा जयंत कानिटकर नाहीये. आणि मित्रांनो पुढे सगळ्यात महत्त्वाची गोड बातमी. कारण की बिचारा सिद्धू फक्त देवाकडे एवढीच प्रार्थना करत असतो की माझी भावना वाचू दे. आणि पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की आपली सिद्धू, भावना आणि भावनाचं बाळही जिवंत असतं. आणि त्यावेळेस मात्र कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. कारण की दुसरीकडे निलांबरीला ही बातमी कळते त्यावेळेस मात्र निलांबरी आता शांत बसायचं ठरत नाही. आणि मित्रांनो आता काही जरी झालं तरी सिद्धू आणि भावनाला बाळ झाल्याच्या नंतर त्यांनी ह्या दळवींच्या लोकांकडे कधी आलं नाही पाहिजे. कारण की मित्रांनो ह्यांच्या घरामध्ये काय नाही काय कोटाने काड्या सारख्या होतच आहेत, तुम्ही नोटीस केलंच असेल. आणि दुसरीकडे लोकांनी खूप संताप व्यक्त केला की त्यांना असं वाटतंय की खरंच या जानूच्या आनंदासाठी भावनाच्या जीवाशी खेळणं हे खूप चुकीचं आहे. आणि खरंच हे खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे सिद्धू आणि भावनाला जोपर्यंत त्यांचं सुखरूप बाळ होत नाही आणि आता बाळ होताना तुम्ही पुढे पाहाचाल तर त्यावेळेस मात्र सिद्धू आणि भावनाने काही जरी केलं तरी गाडी पाटलांच्या घरातच जास्त दिवस राहणं सेफ आहे त्यांच्यासाठी. कारण की त्या घरामध्ये निलांबरी तर चाल करू शकत नाही आणि बाहेरचा माणूस तर सहसा येऊ शकत नाही त्या घरामध्ये. त्याच्यामुळे मात्र भावना आणि सिद्धूने तिकडेच राहिलं पाहिजे आणि ह्या दळवींच्या लोकांकडे आलं नाही पाहिजे. कारण की ह्या दळवींच्या लोकांमुळे तुम्ही पाहिलंच असेल की संकटापाठीमागे संकट सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यात येत असतात. आणि मित्रांनो रेणुका काकू आपली ह्या लक्ष्मीपेक्षा तर 1000 पटीने चांगली काळजी आपल्या भावनाची घेऊ शकते. तर हे सगळं तुम्ही पुढे पाहाचाल. त्यामुळे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो अपडेट आवडली असेल आणि तुमचं मत काय हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे ते देखील कमेंट करा.